जिल्ह्यामध्ये समाज जो आहे तो सोशल मीडिया मेसेज करतोय ते आता पुन्हा एकदा नेत्यांना गावबंदी काय सांगा? काय मिळालं जे लिहितात ना ते राजकारणी कोण आहेत काय आहेत ते, कारण समाजाला 75 वर्षात सगळ्यात मोठा कायदा सगळ्या सोयऱ्यांचा व्हायला ज्याच्यात नोंदी नाहीत त्यांना, मग सगळे मराठी आत जाणार आहेत, हैदराबादच्या गॅझेटच्या माध्यमातून जाणार आहेत. त्यामुळे झालंय काय की समोरच्यांना असं वाटतं आता हे कायमचा विषय संपला, मग आपल्याला काय राहील निवडणूक लढवायला, म्हणजे काय विरोधींना सत्ताधाऱ्यातले बी येडपट काही ते म्हणते तर श्रेय कुणी घ्यायचा, तुमच्या श्रेयासाठी मी पट्ट्या आम्ही समाज असेल तुम्हाला दोघाचा कार्यक्रम होता आम्ही, पण आमचं त्या आदिदेशाची अंमलबजावणीच घेणार आहे, आम्ही दोघाचा कार्यक्रम लावतो तुमचा. कोणी किती टोळ्या वेगळ्या वेगळ्या केल्या काय देणं घेणं नाही आम्हाला, आमच्या गोरगरिबांना जे पाहिजे ते आम्ही घेणार आहेत. कोणी वेगळे आंदोलन करा नाही तर काय करा, समाजाचा त्याच्याशी काही संबंध नाही. कारण समाजाचा इथं कारण अगोदर हे मान्य होतं 3.5 महिने तुम्हाला सगळ्याला, सगळे सोयरे शब्द आता दिला घेऊ अचानक 3.5 महिन्यापूर्वी दिलेला आहे. हे जे तुम्ही नाव घेताय ना महाराष्ट्र भरातली यांना सगळ्याला विचारून घेतलेला आहे, त्याचा आधी सुद्धा निघाले भाऊ. मग कशाला आंदोलन तेव्हा झोपले होते, आता श्रेयासाठी लफडे चालू आहे काय नाही. मायबाप मराठ्यांना सांगतो महाराष्ट्रात काय आंदोलन उभं राहणार आहे, सोशल मीडिया चालणार फक्त श्रेयासाठी चाललंय. सगळे सोयरे शब्दाला जर विरोध होता तर तेव्हा कशाला हा म्हणले, मग आमचेच हा म्हणलात कशाला तुम्ही, तेव्हा चांगलं होतं. आता तुम्हाला फक्त तुम्ही टीव्हीवर दिसायसाठी आणि तुम्हाला श्रेय घ्यायसाठी चाललंय. तुम्ही 75 वर्षात कमी नाही दिला, आता लागला नाटक करायला.